सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नागपूरच्या चिटणीस पार्क चौकात नागपूर शहर युथ काँग्रेसतर्फे धर्मेंद्र प्रधान तो झाकी है, इथेनॉल अभी बाकी है असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करीत शेकडोच्या संख्येने जिल्ह्यातून आलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर जन आक्रोश घेराव करण्याकरता शेकडोंच्या संख्येत आगेकूच केली आहे. या प्रसंगी पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त चिटणीस पार्क चौकात परिसरात दिसून आला, तर एकीकडे वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर आंदोलनकर्त्यांनी जाऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं होतं. त्यावरही कार्यकर्ते चढून बॅरिकेडिंग लांघण्याचा प्रयत्न करीत होते. काही वेळेला पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली, मात्र नागपूर पोलिसांनी व्यवस्थित स्थिती हाताळली. यावेळी सर्व्हिलन्स वाहनांचे कॅमेरे 5 किलोमीटर दूरचे सुद्धा क्षणचित्रे आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी टिपत होते. नितीन गडकरी राजीनामा दोच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी विदर्भ कार्याध्यक्ष संजय मिरे यांनी युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली. चला तर मग बघूया. कशा करता आंदोलन आहे या ठिकाणी नितीन गडकरी यांना जो इथेनॉलचा या ठिकाणी भक्कम मारा या ठिकाणी या देशावरती लोकांवरती जो काही महागाईची लाट या ठिकाणी या देशात आली आहे, त्याचं एकमेव कारण या ठिकाणी नितीन गडकरी आहे. खरं तर आमचा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आंदोलन झालं, त्यामध्ये आम्ही त्यांचा त्या ठिकाणी राजीनामा घेतला धर्मेंद्र प्रधानाचा. आता हे चळवळ पेटलेली आहे, आता राजीनामा हा नितीन गडकरींना होणारच आहे. युवक काँग्रेस जिंदाबाद. आपण बघू शकतो की मी 111ची जी नागपूरच्या चिटणीस पार्क स्थित कॉम्रेड रुईकर यांच्या पुतळ्यासमोर उभी आहे. तर माझ्या उजव्या बाजूला युथ काँग्रेसतर्फे जोरदार नागरिक बॉलला घेऊन एक भव्य आंदोलन केलेलं आहे. काही युवक आपल्यासोबत आलेले आहेत. जे आज भारतामध्ये जे चाललं, नितीन गडकरीने जे गाड्यामध्ये इथेनॉल मिक्स करून पेट्रोल डिझेलमध्ये, त्याच्या विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर येथे आंदोलन करण्यात येत आहे. नितीन गडकरी यांनी त्वरित राजीनामा द्यावा, हीच आमची मागणी आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराजदादा मोरे यांच्या नेतृत्वात आज नागपूर इथे भव्य आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. आंदोलनाचे कारण असे की इथेनॉलची जे ज्या आमच्यावर टाळण्यात येत आहे, त्या इथेनॉलला त्वरित बंद करण्यात आले. इथेनॉलच्यामुळे जे आमच्या गाड्यांचं जे नुकसान होत आहे, त्या मागण्यांना घेऊन आज युवक काँग्रेस इथं आंदोलनाला उभी आहे. आणि आमची प्रथम मागणी म्हणजे नितीन गडकरी यांनी त्वरित राजीनामा द्यावा. जेपर्यंत नितीन गडकरी राजीनामा देत नाही, तेपर्यंत युवक काँग्रेस शिवराजदादा मोरे यांच्या नेतृत्वात सतत महाराष्ट्र प्रदेशभरात आंदोलन उभारण्याचं काम करेल. आणि आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जर नितीन गडकरी यांनी त्वरित राजीनामा दिला नाही व इथेनॉलला पण त्वरित बंदी दिली नाही, तर हा युवक काँग्रेसचा आंदोलन हा खूप मोठ्या रूपात होणार, एवढंच मी सांगू इच्छितो. मी भूपेंद्र साठवणे, मोहाडी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष. आज आमचे आंदोलन करण्याचे हेच कारण होतं की देशात वाढती महंगाई आणि बेरोजगारी आणि त्याचसोबत आता जो पेपर फुटीचे प्रकरण सुरू आहे आणि त्याच्यातच आता E20चा जो आता इथेनॉलचा जो गडकरी प्रयोग आणला आहे तो पूर्ण फसवा आहे. गाडीच्या त्याच्यात मायलेज कमी येते. पूर्ण हे आपल्याला लूट करण्यासाठी करण्यात आलेली एक स्कीम आहे. यावर आम्ही आवाज उठवण्याकरता युवक काँग्रेसतर्फे नागपूरला आढावा बैठक आणि आंदोलनात सहभागी झालेलो आहोत. आणि आम्ही युवक काँग्रेसद्वारे या पूर्ण देशाच्या बाजूने मजबूतीकरणाने सोबत राहू, हेच मी आपल्याला सांगू इच्छितो. अशा प्रकारे युथ काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी भव्य आंदोलन केलेल्या नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर जाण्याकरता मोठ्या संख्येनं राज्याच्या विविध कोपऱ्यातून कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येत कार्यकर्ते आलेले आहे. पण पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आहे. हे आंदोलन चिघळू नये, या आंदोलन कुठेतरी सकारात्मक चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून मग ते कार्यकर्ते असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, दोघे उत्तम काम करून राहिलेले आहे. आता या
काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. इथेनॉल हा मुद्दा इतका गाजत आहे की एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांचा नीट परीक्षेवरून त्या गोंधळ कारभार झाला, त्याच्यावर जो राजीनामा मागितला तोच आज युथ काँग्रेसच्या वतीने श्री नितीन गडकरी यांचा राजीनामा सुद्धा घेण्यात यावा या मागणीकरता मी आंदोलन केलेलं आहे. मात्र हे आंदोलन सरतेशेवटी यातून काय निष्पन्न होणार, काय फलश्रुती होणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नागपूरवरून संजय मिरे 112 आहे. रस्ता चालू करून DCP राहुल मध्ये आपल्यासोबत आहे, त्यांना आपण विचारूया. मध्ये साहेब, ज्या पद्धतीचं आज हे जे आंदोलन करण्यात आलं किती यशस्वी राहिलं असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्यामध्ये जे काही आंदोलन होते, आंदोलनात कोणतीही परमिशन नव्हती. त्याच्या अनुषंगाने आपण काय आंदोलकांना डिटेन केलेलं आहे आणि पुढची कायदेशीर कारवाई करत आहोत. काय त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या? त्यांच्या E20 बद्दल निदर्शनं होते आणि त्यांनी गडकरी वाडा या ठिकाणी जायचं ठरवलं होतं. त्या अनुषंगाने आपण त्यांना डिटेन केलं. पोलीस प्रशासनातर्फे चांगलं काम करण्यात आलं असं म्हटलं जाते. आजचं जे आंदोलन होतं म्हणजे वेळेअभावी हे चिघळू सुद्धा शकत होतं, मात्र ज्या पद्धतीने तुम्ही पोलीस प्रशासनाने हाताळलेलं आहे त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. काय कसं वाटतं, काय असं? कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दिला नाही आहे. त्याच्या अनुषंगाने आपण शांततेत हे बंदोबस्त पार पाडला. थँक्यू. संजय मिरे 112 न्यूज नागपूर.